गोकुळ सोबत गोकुल। पंतप्रधानांनी पाकिस्तान्यांना धडा शिकवला पाहिजे, आदिल फरास। जम्मू काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद हमारे जहाजाचा त्याचबरोबर पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, परवा पहलगाम काश्मीर येथे अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला, हल्ला केला आणि अनेक निष्पाप लोकांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागलं। खरं तर ही प्रवृत्ती पाकिस्तान त्या ठिकाणी वाढवलेली प्रवृत्ती आहे। ही दहशतवादी कारवाया आपल्या भारताच्या विरुद्ध करण्याचे सातत्याने पाकिस्तानचा प्रयत्न राहिलेला आहे आणि अनेक वेळा आपल्या भारत देशाने त्यांना माफी केलेला आहे, परंतु आता माफी नाही। आमची मागणी अशी आहे, आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांनी या हरामखोर पाकिस्तान्यांना एकदा धडा शिकवला पाहिजे। यांचे जे काही अतिरेकी कारवाई करणारे यांचे जे अड्डे निस्त नाबूद केले पाहिजे, यांच्यावर बमबारी झाली पाहिजे। आता सुट्टी नाही, हे प्रत्येक वेळेला येणार आमच्या देशामध्ये अशा अतिरेकी कारवाया करणार आणि निष्पाप लोकांना जीव गमवावा लागणार। हे आता चालणार नाही, यांना यांच्यावरती धडा शिकवला पाहिजे आणि म्हणून या पाकिस्तानचा ध्वज जाळून आम्ही आमच्या या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे। आणि त्या निष्पाप लोक जे आपल्या परिवाराबरोबर फिरायला गेली होती, मी देखील त्या ठिकाणी होतो। एक दिवस आधी मी त्या ठिकाणावरून निघालो आणि दुसऱ्या दिवशी तिथं हे अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे। खरं तर परिवाराला घेऊन त्या ठिकाणी आनंद साजरा करण्यासाठी, निसर्ग बघण्यासाठी जात असतात आणि अशा वेळेला अनेकांना आपल्या घरची प्रमुख लोक गमावावी लागली, निष्पाप लोक गमावावी लागली। या सगळ्यांच्या दुःखामध्ये राष्ट्रवादी परिवार आम्ही सहभागी आहोत। त्या शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केलेलं आहे आणि अशा अतिरेकी कारवायाला भारताच्या पंतप्रधानांनी सहन करू नये, त्यांना सडेतोड उत्तर द्या, त्यांचे अड्डे शोधून काढा, त्यांच्या अड्ड्यानं उद्ध्वस्त करून टाका, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय। पुन्हा एकदा या पाकड्यांचा, पाकिस्तान्यांचा निषेध करतो आणि धिक्कार असो त्यांना, त्यांचा अशा गांडूगिरी करणारी ही पाकिस्तान आहे। उघड्या तिथड्या छातीने लढायची हिंमत भारताविरुद्ध नसल्यामुळे अशी गांडूगिरी करत असतात, त्याचा निषेध करतो आणि शहीदांना त्या ठिकाणी आदरांजली वाहून थांबतो। यावेळी माजी उपमहापौर तात्या खेडकर, परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक प्रकाश कुंभार, माजी नगरसेवक नाना आयरेकर, सुनील गाताडे, महिला अध्यक्षा रेखा आवळे, जाहिदा मुजावर, पूजा साळुंखे, शीतल तिवडे, अच्युतराव साळुंखे, महेंद्र चव्हाण, युवराज साळुंखे, जहागीर अत्तार, ओंकार माने आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।